सगळ्यांना नमस्कार. आता आपण आजचा जो पॉईंट ऑफ डिस्कशन आहे तो आहे की सोशिओलॉजी म्हणजे काय आहे हे आज आपल्याला प्रामुख्याने बघायचं आहे. आत्तापर्यंत आपण ओरिएंटेशन बघितलेलं आहे, सिलेबस काय आहे, मागचे क्वेश्चन पेपर्स काय आहेत, याच्या PDF ज्या आहेत त्या ऑलरेडी मी टेलिग्रामवर शेअर केलेल्या आहेत आणि प्लीज गो थ्रू इट, एकदा बघून घ्या. कारण काय आहे की जे पण तुम्ही प्रिपरेशन करणार आहात त्याच्यामध्ये थंब रूल हा आहे की सगळ्यात पहिल्यांदा तुमचा सिलेबस तोंडपाठ असणे आणि त्या सिलेबसवर काय क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्ही तुमच्या मेन टास्कपासून म्हणजे तुमचं कोर प्रिपरेशन आहे त्याच्यापासून कुठंतरी भरकटण्याचे चान्सेस खूप आहेत. मग हे जर नाही केलं तर याचे तोटे इतके बसतात की मग तुम्हाला एक अख्खं वर्ष तिथं तुमचा बॅकलॉग बसू शकतो आणि एक्झॅक्ट डिमांड जर तुम्ही क्वेश्चन आन्सर्सची मीट नाही केली तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येण्याचे फार चान्सेस आहेत. तर चला बघूया आज काय आपलं महत्त्वाचे जे टॉपिक्स असणार आहेत आणि आपण काय डिस्कशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, सोशोलॉजी तर तुम्ही वाईजली चूज केलेला आहे आणि निवडलेला आहे की मला सोशोलॉजी घेतला आहे. पण आता मी सोशोलॉजीमध्ये नक्की काय केलं पाहिजे आणि मला त्याचं जे सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिलं पाहिजे हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्याला एक क्वेश्चन विचारला पाहिजे आणि तो क्वेश्चन आहे की व्हॉट डू यू मीन बाय सोशोलॉजी. तुमच्या पुढे इथं मी लिहितोय. हा सगळ्यात महत्त्वाचा आपला प्राईम पॉईंट असणार आहे की व्हॉट डू यू मीन बाय सोशोलॉजी. नेक्स्ट याच्या पुढे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असणार आहे, मराठीत पण लिहितोय की समाजशास्त्र म्हणजे काय हे पहिल्यांदा बघणार आहेत आपण आणि वेगवेगळ्या थिंकर्सच्या पॉईंटने बघणार आहे. वेगवेगळे थिंकर्स म्हणजे कोण, मी हळूहळू तुम्हाला सांगणार आहे की नक्की याच्यामध्ये कोणते कोणते थिंकर्स होते, त्यांनी काय काय प्रपोजिशन दिलं आणि नक्की त्यांना त्याच्यातून काय अपेक्षित होतं हे म्हणणं आपण याच्यात बघणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो आहे की एमाइल डर्कहाइम म्हणून नावाचा एक थिंकर्स. चला आपण आता काय बघूया, थिंकर्स म्हणजे जे पण विचारवंत आहेत त्या विचारवंतांच्या डेफिनेशन्स बघूया. आता विचारवंतांच्या ज्या पण डेफिनेशन असतात त्या काय इम्पॉर्टंट आहेत, तुम्ही डायरेक्टली ते रेडीमेड तुम्ही त्याला ॲज इट इज कोर्स करू शकता. ज्यावेळेस पण तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत किंवा ज्यावेळेस तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, ॲज इट इज यू कॅन जस्ट रेफर टू दिस डेफिनेशन्स, है ना. आणि आत्तापर्यंत जेवढं मी बघितलेलं आहे यामध्ये पण असं मला बघायला मिळालेलं आहे की जेवढे पण टॉपर्स आहेत त्यांनी ॲज इट इज कॉपी पेस्ट केलेले आहेत किंवा उत्तर जे आहेत ते या पद्धतीने लिहिलेले आहेत. आपण सुद्धा त्याला एक त्याच्यापासून एक शिकवण घेतली पाहिजे किंवा इट इज अ बिग लर्निंग फॉर अस की वी शुड ऑल्सो ट्राय टू इन्क्लूड ऑल दोज पॉइंट्स इन आवर प्रिपरेशन दॅट, है ना. तर पुढे बघा, आता बघा एमाइल डर्कहाइम म्हणून नावाचा जो पहिला इथं ऍक्च्युली विचारवंत होता पहिला, त्याला मराठीमध्ये आपण दुर्खिम सुद्धा असं म्हणतो. जस्ट 1 मिनिट, दुर्खिम, ठीक आहे. हा जो दुर्खिम असं त्याला लिहिलं जातं. मग आता हा जो दुर्खिम होता यांनी जी डेफिनेशन दिली होती तर ते काय सांगितलं होतं, तर ते बघा, स्टडी ऑफ सायंटिफिक अँड स्टडी ऑफ सोशल फॅक्ट्स. सोशल फॅक्ट म्हणजेच ह्याच्यामध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, त्याला सामाजिक तथ्य यांचा अभ्यास करणे, म्हणजे काय असणार आहे, सोशोलॉजी असणार आहे. हे पहिल्यांदा आपल्याला इथं माहित पाहिजे, ठीक आहे. मग आता ही डेफिनेशन दिलेली आहे त्यानं, मग सर पाठ कशी करायची, 2-3 वेळा लिहून बघा. काय सोशल फॅक्ट्स, स्टडी ऑफ सोशल फॅक्ट्स हे त्यांनी काय सांगितलं होतं, सोशोलॉजीची डेफिनेशन अशी सांगितली होती. तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता का, डेफिनेटली. आता याच्यानंतर सगळ्यात पुढे आहे तो जो दुसरा थिंकर आहे, त्या थिंकरला मी इथं कोट करतोय बघा. नेक्स्ट थिंकर जो आहे तो थिंकर आपला इथं आहे वेबर, मॅक्स वेबर. ओके, मॅक्स वेबर. बघा, जी नावं मी तुमच्या पुढे आता घेतोय, एमाइल डर्कहाइम, मॅक्स वेबर, टाल्कट पासन, थोडीशी ही नावं आपल्याला नवीन आहेत. काही नावं जर तुम्ही ऐकली असतील तर खूप चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये, बट स्टील
बघा, माझे एक सर होते केमिस्ट्रीचे, ते नेहमी म्हणायचे, जर तुम्हाला युरोप किंवा अशी नावं बाहेरच्या लोकांची ऐकायला बघायला मिळाली आणि ती तुम्हाला पाठ होत नसतील, तर तुम्हाला त्याच्याकडं कॉन्सन्ट्रेशन देऊन फोकसनी ते नाव आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, त्याला इनकल्केट, इंग्लिशमध्ये असं म्हणतो, ट्राय टू फिक्स दिस आयडिया बाय रिपिटेशन, म्हणजे त्याला परत परत बघणे. आणि एक मेथोडॉलॉजी आहे बघा, एक गोष्ट तुम्ही पहिल्या दिवशी बघितली तीच परत तिसऱ्या दिवशी 7, 14, 28 आणि 90 असे तुमचे 6 ते 7 एकदा रिव्हिजन कंप्लीट झाली, आयुष्यभर तुम्ही ती गोष्ट विसरणार नाहीये. बघा ना, तुम्ही ज्या घरात तुम्ही चालत जाता, जिथं तुमचा रोड आहे, तो रोड तुम्ही आयुष्यात कधीच विसरत नाही का? कारण तुम्हाला डेलीची प्रॅक्टिस माहीत आहे, झालेली आहे. अरे इथं खड्डा आहे, इथं ह्या गोष्टी आहेत. मग त्याच पद्धतीने तुम्हाला काय काय केलं पाहिजे तुम्ही याच्यामध्ये, की हे जी नावं आहेत, जर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रिपरेशन करताय तर तुम्ही काय केलं पाहिजे बघा, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट की मॅक्स वेबर म्हणून जो आहे, हे नाव आपण काय केलं पाहिजे, तर लिहून घेतलं पाहिजे, लिहिलं पाहिजे आणि त्याला सारखं सारखं काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. मग आता मॅक्स वेबर जो आहे तो काय म्हणतो, की ऍक्च्युली इट इज अ स्टडी ऑफ सोशल ऍक्शन्स. ओके, सामाजिक ज्या ऍक्शन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, कृती, यांचा अभ्यास करणे. ठीक आहे. आता बघा, वेबरचा जो सिलेबसमध्ये पॉइंट दिलेला आहे त्याच्यामध्ये सोशल ऍक्शन म्हणून नावाचा एक खूप महत्वाचा त्यांनी फॅक्ट दिलेला आहे आणि त्या फॅक्टला धरून आपल्याला खूप मोठा पुढे थेसिस पण आहे आणि तो थेसिस आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये कव्हर करणार आहे. फक्त आता जस्ट मला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहिला कोण आहे, थिंकर, विचारवंत जो आहे तो आहे एमाइल डर्कहाइम. आणि त्या डर्कहाइमनी काय सांगितलेलं आहे आपल्याला, की स्टडी ऑफ सोशल फॅक्ट्स, म्हणजे जेवढ्या पण तुमच्या पुढे फॅक्ट्स असतील, सामाजिक तथ्य है ना, तर त्या तथ्यांना धरून तुम्ही काय केलं पाहिजे, स्टडी केला पाहिजे. आणि त्या स्टडीला काय म्हटलं जातं, सोशोलॉजी असं म्हटलं जातं. बघा, तुम्हाला या डेफिनेशन सगळ्याच्या सगळ्या एक्झाम मध्ये लिहायचेत का, डेफिनेटली ॲज इट इज लिहायचेत, पण जसा क्वेश्चन ज्या अँगलनं आला असेल त्या अँगलने आपल्याला इथे क्वेश्चन्सचे इंट्रोडक्शन द्यायचे आहे. सो पहिल्यांदा हे एक लक्षात ठेवायचं की एमाइल डर्कहाइमने काय सांगितलं होतं, स्टडी ऑफ सोशल फॅक्ट, पहिली गोष्ट. नंबर 2, जो दुर्खिम, म्हणजे डर्कहाइम ऍक्च्युअली इंग्लिशमध्ये त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, बट दुर्खिम जो म्हणतो आपण इथं मराठीमध्ये त्याला, तर तो सामाजिक तथ्य यांचा अभ्यास करणे असं म्हणतो. ठीक आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही, मला ह्या डेफिनेशन पाठ होताना प्रॉब्लेम होतो, बरेच सारे विद्यार्थी असे म्हणतात की सर मला पाठांतर होत नाही, तर एक काम करूया, आपण त्याला एक वेगळं हे करूया, इथं असं स्टार लावून ठेवूया. ठीक आहे. स्टार लावून ठेवला, कुणासाठी लावून ठेवलेला आहे, हा एमाइल डर्कहाइम साठी लावून ठेवलेला आहे. आणि मग काय म्हणायचं, सोशल फॅक्ट, स्टडी ऑफ सोशल फॅक्ट, दॅट्स इट. पुढे जर गेलं, मॅक्स वेबर अगेन, स्टडी ऑफ सोशल ऍक्शन्स. हे शब्द फार महत्वाचे आहेत, म्हणजे सामाजिक ज्या कृती आहेत, आपण वेगवेगळ्या कृती करतो ना समाजामध्ये. आता से फॉर एक्झाम्पल, आपण मी शिकवतोय आता सध्या, तुम्हाला शिकवतोय, सो मी काय सोशल ऍक्शन करतोय, आय एम टीचिंग टू यू. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द सोशल ऍक्शन. याचा अभ्यास केलेला आहे का डर्कहाइमनी? येस. तुम्ही म्हणाल की सर व्हॉट काइंड ऑफ दिस पॉइंट इज दिस, म्हणजे असं कसं काय होऊ शकतं, एवढ्या मायन्यूट लेवलला पण अभ्यास केलेला आहे का? आहे. तर एक लक्षात ठेवा की सोशोलॉजी एकदम मायन्यूट लेवलला काही रिस्पेक्टमध्येच गेलेली आहे, म्हणजे पूर्णपणे ती सोशोलॉजी कशाचा अभ्यास करते बघा, पूर्ण समाजाचा अभ्यास करते. ते आपण हळूहळू काय करणार आहोत, इथं एक्स्ट्रापोलेशन करत येणार आहोत, की म्हणजे त्याला उलगडत जाणार आहोत, असं की नक्की कुणी काय म्हटलं आणि नक्की सोशोलॉजी म्हणजे काय. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या डेफिनेशन्स काय असल्या पाहिजेत, क्लिअर असल्या पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्या पुढे जाऊया आपण, जे पुढचे थिंकर्स आहेत तर त्यांना आपण रिकलेक्ट करूया. पुढचा आहे बघा, टालकल्ट पार्सन. ओके. आता याने काय दिलं, तर याने सांगितलं बघा, स्टडी ऑफ सोशल सिस्टम. ओके. यांनी जी डेफिनेशन दिली ती आहे स्टडी ऑफ सोशल सिस्टम, असं म्हटलेलं आहे याला, सामाजिक
व्यवस्था याचा अभ्यास करणे म्हणजे समाजशास्त्र होय. ठीक आहे. बघा आपण परत रिकॉल करूया. सगळ्यात पहिल्यांदा कोणी दिली होती? मॅक्स वेबर, नाही आय एम सॉरी, एमाइल डर्कहाइमनी दिली होती. एमाइल डर्कहाइमनी काय सांगितलं होतं आपल्याला? ऍक्च्युली मध्ये जर तिथं बघायला गेलं, इट इज अ स्टडी ऑफ काय सांगितलं होतं? सोशल फॅक्ट्स सांगितलं होतं, म्हणजे सामाजिक तथ्य. ज्या पण काही गोष्टी फॅक्ट्स आहेत तुमच्या पुढं आलेले आहेत आणि ज्या तुम्हाला दिसत आहेत ओपनली, त्याचा अभ्यास करणे म्हणजे एमाइल डर्कहाइमनी काय सांगितलं होतं की सोशोलॉजी आहे. त्याच्या पुढे आहे मॅक्स वेबर. मॅक्स वेबरची जर डेफिनेशन आपण बघायला गेलो तर त्यांनी काय सांगितलं की सोशल ऍक्शनचा अभ्यास करणे म्हणजे काय आहे की सोशोलॉजी आहे. आणि मग तिसरा कोण काय सांगतोय? हा टालकर्ट पार्सन आहे. तो काय म्हणतो की स्टडी ऑफ सोशल सिस्टम, म्हणजे सोशल सिस्टमचा स्टडी करायचा. आता सोशल सिस्टम कशा आहेत, कोणत्या प्रकारच्या असतात बघणार आहेत आपण, पण पहिल्यांदा आपण काय करूया? डेफिनेशन्स बघूया. आणि त्याच्यानंतर बघा सगळ्यात पुढे आहे ऑगस्ट कॉम्ट. ओके, ऑगस्ट कॉम्ट. आता तुम्ही जर बघितलं तर ऑगस्ट कॉम्ट, COMTE, आपलं ते असं वाटू शकतं की कोमटे, बट कॉम्ट आहे, पी सायलेंट आहे त्याच्यामध्ये. सो यांनी काय दिलं होतं की यांनी सांगितलं होतं की इट इज द सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक स्टडी ऑफ अ सोसायटी. सिस्टमॅटिक अँड सायंटिफिक स्टडी ऑफ अ सोसायटी. मी इथं याच्या पुढे लिहितो म्हणजे हे तुम्हाला क्लिअर होईल. सिस्टमॅटिक म्हणजेच काय? नियोजनबद्ध, नियोजनबद्ध व वैज्ञानिक दृष्ट्या समाजाचा केलेला अभ्यास, समाजाचा केलेला अभ्यास. ठीक आहे. सो आता ह्या डेफिनेशन्स आपल्याला माहित पाहिजेत, क्लिअर कट. आणि इथं जे दिलेलं आहे, चला मी इथं पण काय करूया, याला असा गोल करतो इथं आणि इथं आपला रेग्युलर स्टार करतो. ठीक आहे, इथं पण असं करतो आणि हे इथं करतो, म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करण्यासाठी काय होईल? मदत होईल. बघा परत एकदा बघूया आपण की आपल्याला कुठं कुठं कुणी कुणी काय सांगितलं होतं. एमाइल डर्कहाइमनी काय सांगितलं होतं? स्टडी ऑफ सोशल फॅक्ट्स, सामाजिक तथ्य जे तुमच्या पुढे दिसतात त्याचा अभ्यास करणे म्हणजे सोशोलॉजी. त्याच्यानंतर मॅक्स वेबरनी काय सांगितलं होतं? स्टडी ऑफ सोशल सिस्टम. ठीक आहे. सोशल सिस्टम सांगितलं होतं का? नाही, सोशल सिस्टम नाही, तर त्यांनी सोशल ऍक्शन सांगितलं होतं. लक्षात ठेवा, मी मुद्दामून इथं काय केलं, थोडंसं तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण हे पाठ होणं लेक्चरमध्येच गरजेचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही अभ्यास करता व्यवस्थित लक्ष दिलं तर 60 ते 70% तुमचा स्टडी तिथंच होतो. सो हे माहीत असू द्या. ठीक आहे. सो मॅक्स वेबरने जी डेफिनेशन सांगितलेली आहे ती आहे इट इज द स्टडी ऑफ युअर सोशल ऍक्शन्स. ठीक आहे. त्याच्या पुढे आलेला आहे टालकर्ट पार्सन. मग पार्सननी काय डेफिनेशन दिलेली आहे? इट इज द स्टडी ऑफ सोशल सिस्टम. सोशल सिस्टम याचा अभ्यास त्यांनी करायचा म्हणजेच काय? सोशोलॉजी असं सांगितलेलं आहे. परत ऑगस्ट कॉम्टने काय सांगितलेलं आहे? सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी. ठीक आहे. इथं सांगितलेलं नियोजनबद्ध, शब्द महत्वाचा आहे फार, नियोजनबद्ध. त्याला बऱ्याचशाच प्रोसेस आहेत. आता आपण ते पुढे हळूहळू एक 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 गोष्ट उलगडत जाणार आहोत आणि बघणार आहोत की सोशोलॉजी सायंटिफिकली कसा अभ्यास करते. पुढं वैज्ञानिक दृष्ट्या आहे ना, पुढं नियोजनबद्ध आणि वैज्ञानिक दृष्ट्या म्हणजेच काय की सायंटिफिकली तिथं आणि नियोजन करते, प्लॅनिंग करते. आता प्लॅनिंग कसे करते? खूप मोठा थेसिस आहे त्याचा, आहे ना. हळूहळू आपण त्या गोष्टी उलगडत जाणार आहोत. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की स्टेप बाय स्टेप आपण गेलेलं कधी बेटर आहे. कुठल्याही गोष्टीला घाई नाही करायची आपल्याला. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आता डेफिनेशन झालेले आहेत. डेफिनेशनच्या अप्रोचनी फक्त आपण सोशोलॉजी म्हणजे काय आहे हे नक्की बघितलेलं आहे. बट आता गोष्ट आहे एक्झॅक्टली कोअर डिमांड ऍड्रेस करण्याची की नक्की सोशोलॉजी म्हणजे काय. तर बघा ऍक्च्युली सोशोलॉजी
इज अ डिसिप्लिन. डिसिप्लिन दॅट स्टडी. मग हे काय स्टडी करतं? सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, ह्युमन बिहेवियर. ह्युमन बिहेवियर. ठीक आहे. सो मी याला इथं मराठीत सुद्धा लिहितो. सो काय करूया आपण इथं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी बायफर्गेशन केलेलं आहे बोर्डचं 2 भागांमध्ये, की ज्याच्यामध्ये राईट साईडला मी मराठीत लिहितोय आणि इकडं इंग्लिशमध्ये लिहितोय. सो बायलिंग्वल जो आहे आपण ते गोष्ट इथं काय करतोय, कमिटमेंट मी फुलफिल करतोय. सो सोशोलॉजी म्हणजे समाजशास्त्र. बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा ह्याच्यामध्ये एक डिसिप्लिन आहे. डिसिप्लिन म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, हा एक अभ्यासाची शाखा आहे. शाखा आपण अभ्यास करतो ना, डिसिप्लिन म्हणतो ना अभ्यास करताना. स्ट्रीम फिजिक्स वेगळा आहे, केमिस्ट्री वेगळा आहे, बायो वेगळा आहे, है ना. प्रत्येकाचं काही ना काहीतरी उद्दिष्ट आहे प्रत्येक स्टडीचं, है ना. मग त्याच पद्धतीने समाजशास्त्र काय, एक अभ्यासाची शाखा आहे, डिसिप्लिन आहे, की जे काय करतं समाजाचा अभ्यास करायला बघतं. मग कशाचं बघतं? सगळ्यात पहिला जो मुद्दा लिहून दिलाय तो ह्युमन बिहेवियर. ओके. आता ह्युमन बिहेवियर म्हणजेच काय बघा, मानवीय, म्हणजे हे काय अभ्यास करायला बघतं बघा, मराठीत पण लिहितो, मानवीय वर्तणूक. हे अभ्यास करायला बघतं. आता मानवीय वर्तणूक म्हणजे काय सर, त्याच्यात एवढं काय विशेष आहे? ह्युमन बिहेवियर फार वेगळं आहे बघा. आता उदाहरण जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेले आहात आणि तिथं आग लागलेली आहे, आणि आग लागलेली आहे, लोक काय करतात, अरे आग लागली, पळा 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 पळा. हे कॉमन सेन्सिकल बिहेवियर आपल्याला बघायला मिळेल, है ना. लोक घाबरतात. पण ज्या वेळेस आदिवासी समाजातले जे लोक आहेत की ज्यांना अजून बोलता येत नाही, समजा आपण अंदमान निकोबार इकडं या इथल्या बेटांवर गेलं, तिथल्या काही आदिवासी जवळपास 550च्या पेक्षा जास्त ट्राईब्स राहतात तिथं. त्यांच्या पुढे बघा, जर समजा आग लागली तर त्यांना काय वाटणार आहे, अरे काहीतरी डिवाइन किंवा अशी एक दैवी शक्ती आलेली आहे. मग त्याच्या भोवती बसून ते काय करणार, डान्स करायला सुरुवात करतात, है ना. मग प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे या संदर्भात. किंवा बघा काही काही जण असं आहे की खतरो के खिलाडी टाईप, अग्निपुत्र म्हणतो ना आपण, सन ऑफ फायर, है ना. मी काय करतो, आता आग लागली ना सगळ्यांना चालूनच दाखवतो. कधी कधी तुम्ही रील्सवर किंवा युट्यूबवर बघा, ते आगीचा असा निखारा ठेवलेला असतो आणि त्याच्यावरून पळत जातात. म्हणजे ही जी प्रॅक्टिस आहे ना, प्रत्येकाचं ह्युमन बिहेवियर एखाद्या गोष्टीला बघण्याचं काय आहे वेगळं आहे, आणि त्यांचा अप्रोच वेगळा आहे. आणि मॅन ऍक्ट, है ना, म्हणजे काय असतो की एखाद्या गोष्टीला बघून माणूस त्याला कृती करतो. समजा तुमच्या पुढे एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं की ऍक्सिडेंट झालेला आहे. मग काही जणांना काय वाटेल की अरे खूप वाईट झालं, आणि दे विल जस्ट बायपास फ्रॉम दॅट सिच्युएशन, म्हणजे तिथून ते तसेच पुढे निघून जातील. पण जर तुम्ही काही लोकांना असं बघा, आता काय झालेलं असेल की पास्ट गोष्टी आठवतील की मी एखाद्या व्यक्तीला अपघातात मदत केली पाहिजे, सो माझं हे प्रथम कर्तव्य आहे. सो हे ह्युमन बिहेवियर आहे की त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला, त्या दिलेल्या बरोबर जी तुमच्या पुढे सिच्युएशन आहे किंवा जी कुठली गोष्ट तुमच्या पुढे घडते, त्या घटनेला काय करणं, ऍक्ट करणं, त्याच्यावर काम करणं, हे ह्युमन बिहेवियरचं काय आहे, काम आहे, हे माहीत असू द्या. सो सोशोलॉजी सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की डिसिप्लिन हे ह्युमन बिहेवियरला काय करतं, पहिल्यांदा स्टडी करायला बघतं. मराठीत पण लिहून दिलेलं अभ्यासाची शाखा, ज्याच्यामध्ये मानवीय वर्तणूक जी आहे ते हे काय करतं, याचा अभ्यास करायला बघतं. नंबर 1. नंबर 2 पॉइंट याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की सोशल इन्स्टिट्यूशन्स. ओके, सोशल इन्स्टिट्यूशन्स, सोशल फोर्सेस, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सोशल चेंज. सो मी तर याला नाव देतो 1, 2, 3 आणि 4. सो सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच काय बघा, ह्युमन बिहेवियर झालं इथं पहिलं 1. नंबर 2 इथलाच लिहितोय, सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे तुमच्या सामाजिक संस्था, सामाजिक संस्था. त्याच्यानंतर नंबर 3 आहे सोशल फोर्स, सामाजिक बल. त्याच्यानंतर सामाजिक
बदल. ओके, सामाजिक बदल या सगळ्या गोष्टींना काय करतं, अभ्यास करायला बघतं. आता ह्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटेल की अरे हा शब्द तर ओळखीचे वाटतायत, थोडंसं आता काय झालेलं आहे, रुळायला लागलेलं आहे. मगाशी ज्या 4 डेफिनेशन बघितल्या, डर्खाइम, वेबर, टालकट, पासन, ऑगस्ट कॉम्पची, ते बघितल्यावर जरा डोकं असं झालं असेल, अरे सर काय सांगतायत. पण आता जरा थोडंसं कुठेतरी गाडी रुळावर यायला लागली असेल. हा, संस्था, बदल, बल, है ना, असे शब्द जे आहेत, समाज, आत्ताशी जरा कुठंतरी आपल्या पट्ट्यात गोष्ट आलेली आहे असं वाटायला लागलं असेल, है ना. सोपं आहे सोशोलॉजी, एवढं पण हार्ड नाहीये. आपण डिकोड करतोय हळूहळू सगळ्या गोष्टी डिकोड करतोय. तर बघा, ह्युमन बिहेवियर बद्दल मी आता बोललेलोच आहे. पुढे आहे सोशल इन्स्टिट्यूशन्स. आता सोशल इन्स्टिट्यूशन्स कुठले कुठले असतात बघा. तर सोशल इन्स्टिट्यूशन्सचे आपण प्रकार बघणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. तर ते आपण सोशल इन्स्टिट्यूशन्स मध्ये बघा. जर मी इथं उदाहरण द्यायचं म्हटलं, सोशल इन्स्टिट्यूशन्स कोणते कोणते आहेत याचे एक्झाम्पल मी व्यवस्थित जे काढलेले आहेत. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, पहिल्यांदा हे बघूया, है ना. सामाजिक संस्था ज्या आहेत का, सामाजिक संस्था म्हणजे काय, म्हणजे काय हे बघूया आधी. कारण काय आहे, दरवेळेसच आपण म्हणत असतो अरे सोशल इन्स्टिट्यूशनचा अभ्यास करायचा आहे. पहिल्यांदा आपण त्या टर्मला व्यवस्थित डिफाईन करूया. त्याला काही क्रायटेरियाज आहेत, काही पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर्सच्या बेसिसवर आपण त्याला काय करूया, व्यवस्थितपणे इथं त्याचा अभ्यास करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, सामाजिक संस्थेमध्ये किंवा सोशल ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत याच्यामध्ये कोण कोण येतं. सगळ्यात पहिल्यांदा मेंबर्स येतात. थोडंसं लक्ष द्या, याचं एक्झाम्पल मी देणार आहे तुम्हाला, खूप चांगलं एक्झाम्पल देणार आहे. त्याच्यानंतर या सामाजिक संस्थेमध्ये किंवा जे सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणतोय याच्यामध्ये रोल्स आहेत किंवा ऑब्लिगेशन आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑब्लिगेशनच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही जी आहे याच्यामध्ये की त्यांचे गोल आहेत, कॉमन गोल आहेत. आणि चौथं सगळ्यात महत्वाचं की याला काही ना काहीतरी रूल्स आहेत. ओके, हेच मी मराठीत पण लिहितो की याच्यासाठी कोण आहेत, सदस्य आहेत सामाजिक संस्थेमध्ये. नंबर 2, यांना भूमिका दिलेल्या आहेत, काही ना काहीतरी भूमिका. आणि ऑब्लिगेशन्स म्हणजेच काय आहे, त्यांची तिथं कर्तव्य दिलेली आहेत, काही ना काहीतरी काम आहे, त्यांना कर्तव्य दिलेली आहेत. त्याच्या पुढे परत काय सांगितलेलं आहे, कॉमन गोल म्हणजेच काय की त्यांची काही ना काहीतरी त्यांचा मुख्य उद्देश पण आहे. ठीक आहे. आणि नंबर 4, याला काही ना काहीतरी नियम आहेत. सो हे तुम्ही इक्वेट करा बघा इथं. मेंबर्स म्हणजे सदस्य, रोल्स म्हणजे भूमिका, कर्तव्य, कॉमन गोल म्हणजे इथं नियम, मुख्य उद्देश, आणि रूल्स म्हणजे इथं काही ना काहीतरी नियम आहेत. आता हे एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे. सो हे 4 क्रायटेरिया जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले तर मी नेक्स्ट स्लाइडवर घेतो याला, किंवा एक काम करूया, थोडं इथंच मी सरकवतो याला वर आणि काय करतो, या गोष्टींना मी इथेच एक्सप्लेन करून देतो. म्हणजे काय होईल की तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. ओके, चला तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कुठल्या ना कुठल्या तरी उदाहरण द्यायचं म्हटलं याच्यामध्ये. उदाहरण, आता हे उदाहरण देतोय मी तुम्हाला इथं लाईव्ह क्लासमधलंच देतोय, म्हणजे जे काही मी आता इथं तुमच्या पुढे दिलेलं आहे एक्झाम्पल. आणि हे तुम्ही लिहून ह्याच्यात लिहू नका, पेपरमध्ये जाऊन लिहू नका. हे मी तुम्हाला समजावं एक सोप्या भाषेमध्ये, काही सोशोलॉजीमध्ये सामाजिक संस्था, सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे नक्की काय असतं हे समजावं, याच्यासाठी हा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तुम्ही याचे उदाहरण नंतर तुम्ही कोट करू शकता आणि ते कसे करायचे ते पण मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता उदाहरणार्थ घ्या आपला एमपीएससी, किंवा इथं ऍक्च्युली मध्ये एक्झाम्पल लिहायला पाहिजे होता. इथं एक्झाम्पल होतं हे काय की एमपीएससी मंत्रा हे एक सामाजिक संस्था आहे. संस्था काय काम करते, एज्युकेशन देण्याचं है ना, ट्युटरिंग करण्याचं किंवा एज्युकेशन सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत आणि अधिकारी घडवण्याचं एक सोशल काम करते, सोशल वर्क करते. ठीक आहे. बाकीचे पण काम आहेत, पण जस्ट एक्झाम्पल साठी आपण घेतलेलं आहे.
सो ही एक संस्था आहे. आता सोशल इन्स्टिट्यूशन म्हणजे हे कसलं आहे, एज्युकेशन इन्स्टिट्यूट घेतलेलं आहे आपण, एज्युकेशनल, ठीक आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट घेतलेलं आहे. सो आता याचे मेंबर्स आहेत, या संस्थेचे मेंबर्स कोण कोण आहेत बघा. ऍज अ टीचर मी आहे, ऍज अ टीचर शिक्षक म्हणून काम कोण करतोय, मी एज्युकेटर, तुम्हाला एज्युकेशन देण्याचं काम माझं आहे. सो हा काय आहे, यातला मी पहिला मेंबर आहे. सो ऍक्च्युली मी ते रोल्सवर बोललो, पण अजून बघूया. टीचर आणि स्टुडंट्स, ओके, टीचर आणि कोण आहे, स्टुडंट्स आहेत. आता स्टुडंट्स कोण, तुम्ही बघितलं आता सध्या लेक्चर्स अटेंड करताय. सो तुम्ही सुद्धा या संस्थेचे काय भाग आहात, एक अविभाज्य इंटिग्रल पार्ट आहात, है ना. सो स्टुडंट आहात तुम्ही इथं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आपण मेंबर तर आयडेंटिफाय केलं बघा, मी टीचर, तुम्ही स्टुडंट्स. त्याच्यानंतर प्रत्येकाला रोल दिलेले आहेत, प्रत्येकाला भूमिका आहे. आता मला रोल काय दिलेला आहे, मला टीचिंग करायचंय, मला तुम्हाला शिकवायचंय. बघा मी इथं रोल माझा लिहितोय, टीचिंग करायचंय, मला शिकवायचंय, शिकवणे. स्टुडंट्सचं काम काय आहे, स्टडी करणे, नोट्स बनवणे, जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या काय करणे, व्यवस्थित त्याचा अभ्यास करणे बारकाईनं. सो रोल, भूमिका कळाली तुम्हाला समाजातली, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पुढं जो तिसरा पॉइंट आहे, कॉमन गोल. आपला काही ना काहीतरी उद्देश आहे. आता इथं कॉमन गोल काय आहे, कॉमन गोल म्हणजेच आपला उद्देश, इथं एम काय आहे, सिलेक्शन, मला एमपीएससी मधून सिलेक्शन घ्यायचं आहे, टॉप रँक काढायची, डीवायएसपी डीसी बनायचं आहे उद्दिष्ट माझं. हे मला सिलेक्शन घेऊन जायचंय, पोस्ट मिळवायची आहे, है ना. सो हे माझा काय आहे, कॉमन गोल आहे, मला इथपर्यंत जायचं आहे. आणि तुमचं सिलेक्शन पर्यंत तुम्हाला नेणं, हे माझं गोल आहे. त्याच्यानंतर याच्या पुढं 4 नंबरला रूल्स आहेत. आता याच्यासाठी आता रूल्स कसे आहेत बघा, थोडंसं सांगायचं गेलं. आता रूल्स बघूया याचे. आता रूल्स काय आहेत याच्यासाठी, रूल्स लावून दिलेले आहेत ना काही ना काहीतरी 100%. मग काय रूल्स आहेत की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागणार आहे की लेक्चरच्या ओरिएंटेशनला यावं लागेल, फीस भरावी लागेल. त्याच्यानंतर प्रॉपरली तुम्हाला लेक्चर्स अटेंड पण करावे लागतील. इन केस ऑफ डाऊट तुम्ही तुमच्या मेंटर्सला विचारलं पाहिजे, है ना. त्याच्यानंतर काय की अजून बरेच सारे रूल्स आहेत की जसं की काय की तुम्ही जे काही शिकताय ह्या गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, आता समजा एखादी गोष्ट अवेलेबल झाली तर ते लगेच फ्री ऑफ कॉस्ट दुसरीकडे पोहोचवणार नाही, प्लॅगरिझम होईल. प्लॅगरिझम म्हणजे काय, कॉपीराईट मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला, है ना. आजकाल बरंच चालतं, आपण असं बघतो, रूल्स आहेत ना. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की माझा इथं रूल काय आहे, माझ्यासाठी रूल काय, मी टाइमला इथं आलं पाहिजे, टाइमली माझे रेकॉर्ड्स झाले पाहिजेत, लेक्चर्स विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचले पाहिजेत, है ना. त्याच्यानंतर काय, विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स मी सोडवले पाहिजेत आणि क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. आणि कुठलीच कंप्लेंट इथं रेज जर झाली तर त्याच्यावर रिड्रेस करणं, म्हणजे त्या कुठल्याही तक्रारीचं निवारण करणं, किंवा ती जी माझ्या पुढे एखादी तक्रार आली का नाही त्या तक्रारीला मला काय करायचंय, सोल्युशन द्यायचंय. तक्रार म्हणण्यापेक्षा एखादा इश्यू रेज झाला असेल असं म्हणूया. सो रूल्स आहेत. सो आपण इथं असं बघू शकतो की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं, सोशल इन्स्टिट्यूशन्समध्ये कोण कोण असतं. सगळ्यात पहिल्यांदा कोण आले, त्याचे मेंबर्स. नंबर 2 कोण आले त्याच्यामध्ये, त्यांचे ऑब्लिगेशन्स किंवा त्यांना रोल काय आहे. नंबर 3 याच्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की त्यांचे दिलेले सगळ्यात महत्वाचं कॉमन गोल म्हणजे उद्दिष्ट काय आहे. सो बघा हेच मराठीत मी इथं लिहितो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, रूल्स आणि 4 नियम आहे ना. आता इथं बघा, ठीक आहे, याला काही हे करण्याची गरज नाहीये, मराठीत लिहून देण्याची गरज नाही. बट जस्ट फक्त मी एक एक्झाम्पल लिहिलं. मी काय दिलेलं आहे याच्यामध्ये, तुम्हाला हे एक्झाम्पल दिलेलं आहे. हे फक्त तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये जर भाषेत लिहून घेतलं तरी चालेल, काय नाही अडचण आहे ना. सो काय, एमपीएससी मेड सिम्पल किंवा एमपीएससी मंत्र आपण जे म्हटलेलं आहे हे आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. मग आता याच्याच बरोबर अजून एक्झाम्पल आहेत का, भरपूर उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये सामाजिक संस्था ज्या आहेत त्या कुठल्या पद्धतीचं काम करतात. जर मला हे एक्झाम्पल नंबर 1 म्हणूया आपण इथं. आता एक्झाम्पल नंबर 2 कडे जायचं म्हटलं आपण, समजा इथं म्हटलं मी एक्झाम्पल नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 2 मध्ये बघूया आपण. समजा आपल्या इथं असलेले पार्लिमेंट, सगळ्यात उत्तम उदाहरण. तुम्ही संसद म्हणतो ना आपण,
आता संसद जे आहे याचे मेंबर्स कोण असतात? तुम्ही म्हणाल सर किती सोपं उदाहरण आहे अजून, है ना. सो याचे मेंबर्स असतात, त्यांना आपण काय म्हणतो? मेंबर ऑफ पार्लिमेंट, MP. मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणतो ना, खासदार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना रोल काय दिलेले आहेत, रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज. बरोबर आहे ना. त्या त्या दिलेल्या तुमच्या एरियाचं काय करणे? डेव्हलपमेंट करणे, विकास करणे. त्या गोष्टीला काय करणे? विकास करणे तिथं. त्याच्यानंतर सामाजिक लोक जे त्यांच्या पुढे येतात तिथं, जे काही त्यांना काय करणे? त्यांच्या ज्या काही गोष्टी त्यांना मिळवून द्यायच्या असतील त्या मिळवून देणे. जसं की आता उदाहरण बघा की धाराशिवला रिसेंटली काय झालं होतं? फ्लडिंग झालं होतं. तिथले सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः ऑन फील्ड रस्त्यावर उतरून तिथं सगळं कामं करत होते आणि सगळ्या महाराष्ट्राने कौतुक केलं बघा, है ना. मला इथं राजकीय दृष्ट्या कुठलं बोलायचं नाही, पण एक खासदार यांचं काम काय असतं हे त्यांनी तिथं दाखवून दिलेलं आहेत. अजून बरेच सारे आहेत, खूप चांगले काम करणारे खासदार पण आहेत आपल्या इथं, है ना. सो आपण या पद्धतीने इथं विचार करू शकतो. त्याच्यानंतर बघा रोल. सो त्याच्यानंतर परत मी काय सांगितलं होतं तुम्हाला, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी काय आहेत बघा, तिथं रूल्स पण आहेत, नियम आहेत. रूल्स आहेत ना. 60 दिवस जर तुम्ही संसदेच्या सभागृहातून अनुपस्थित राहिला, म्हणजे जर तुमची तिथं अब्सेंटी असेल, खासदारपद तुमचं धोक्यात येऊ शकतं, माहिती आहे ना. नियम आहे. पक्षांतर बंदी, इकडून तिकडं पळायचं नाही, घोडेबाजार करायचा नाही, रूल्स आहे ना. 52वी घटना दुरुस्ती, 91वी घटना दुरुस्ती त्याच रिलेटेड आहे बघा, दिलेले आहेत नियम. परत काय आहे अजून सगळं? क्वेश्चन आवर्स आहेत. क्वेश्चन आवर्स मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारायचे असतील तर स्लिप असते बघा, ते लाल, त्याच्यानंतर पिवळ्या, निळ्या अशा कलरच्या स्लिप असतात, त्याच्यामधून तुम्हाला ते क्वेश्चन्स रेज करायला लागतात. बरेच सारे नियम दिलेले आहेत, है ना, की तुमची अटेंडन्स पासून ते इन केस तुमच्या वोटिंग राईट पर्यंत पण दिलेलं आहे तिथं, की राष्ट्रपतींसाठी मतदान करायचं असेल तर काय तुम्हाला रूल्स आहेत. सगळे असे रूल्स नियम लिहून दिलेले आहेत. आणि कॉमन गोल काय आहे पुढं सगळ्यात महत्वाचं? आता यांचं कॉमन गोल काय आहे? आता कॉमन गोल कसं दिसणार आहे? कॉमन गोल जर बघायचं असेल तर आपली प्रिएम्बल, वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सोव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक and to secure all its citizens justice, social, economic, political liberty of thought, expression, belief, faith and worship, fraternity, assuring the dignity of individual and unity and integrity of the nation in our constituent assembly, this 26th day of November 1949 do hereby adopt, enact and give to ourselves this constitution. That's it. एवढं मोठं गोल आहे आपलं. उद्देश पत्रिका म्हणतो ना आपण त्याला, प्रस्तावना. मग एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, याच्यातून काय आहे? हे तुमचं कॉमन गोल आहे. सो आय थिंक आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की सामाजिक संस्था म्हणजे काय. सगळ्यात पहिल्यांदा मेंबर आहेत, त्यांना रूल्स आहेत, त्यांना रोल आहेत, त्यांचं कॉमन गोल आहे. अशा 3 ते 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींनी काय बनते? ती सामाजिक व्यवस्था किंवा आपण सामाजिक संस्था असं म्हणायला पाहिजे त्याला. समजलं? ओके. आता याच्या पुढं मग आता कुठल्या या सगळ्यात महत्वाचं पुढं जे आपल्याला पॉइंट बघायचा आहे याच्यामध्ये, नक्की सामाजिक व्यवस्था संस्था जी आहे यांचं काम काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. सामाजिक संस्थांचं काम काय नक्की? ओके. ओके, सामाजिक संस्था यांचं नक्की काम काय आहे? आता काम बघा, कामं तर भरपूर आहेत यांची, पण एकच ऑब्जेक्टिफाईड फॅक्ट लिहायचा आहे याच्यामध्ये. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? लक्षात ठेवा, एकच. जसं आपण MPSCच्या प्रीमध्ये किंवा UPSCच्या प्रीमध्ये किंवा कुठलीही प्रिलिमिनरी एक्झाम असते त्याच्यामध्ये गोळे कसे करतो? एकच उत्तर फक्त, आयदर ऑप्शन A, B, C, D याच्यापैकी एक कुठला तरी. सेम तसंच सामाजिक संस्थांचं जे एकच ऑब्जेक्टिव्ह आहे सोशल इन्स्टिट्यूशन्सचं, ते आहे इन्स्टिट्यूशनलायझेशन. इन्स्टिट्यूशनलायझेशन. ओके.
याला काय म्हणायचं? संस्थात्मीकरण मराठीत शब्द आहे. थोडी इंग्लिशची जास्त सवय झाली आहे प्रिपरेशनमध्ये, बट मराठीवर सुद्धा आता होल्ड घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात शिकवायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं की आपली भाषा बोलली पाहिजे, मदर टंग, मातृभाषा आहे ना. सो संस्थात्मीकरण ही जी गोष्ट आहे, हे सगळ्यात प्राईम ऑब्जेक्टिव्ह किंवा महत्वाचा जे उद्देश आहे हा या सामाजिक संस्थांचा आहे. आणि लक्षात ठेवा, जेवढं पण मी आता काही जे दिलेलं आहे याच्यातून तुम्हाला उत्तर डायरेक्ट लिहिता येणार नाहीये. मी तुम्हाला जस्ट उलगडा करून देतोय गोष्टींचा की समाज व्यवस्था, सामाजिक सोशोलॉजी, समाजशास्त्र म्हणजे काय आहे, आपली एक मिनिंगफुल याच्यामध्ये डिस्कशन चाललेलं आहे. कारण काय झालेलं आहे की एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत ना सध्या, ते असे कुठंतरी समुद्राच्या मध्ये फसलेले आहेत आणि त्यांना त्यांची नाव कुठंतरी किनाऱ्यावर लावायची. म्हणजे काय करायचं की मला जायचंय पण दिसायला सगळीकडे पाणीच दिसतंय. पाणी तर आहे, जायला तुमच्याकडे बोट सुद्धा आहे, तुम्ही बसलेले पण आहात त्याच्यामध्ये, पण जायचं कुठं हे डिरेक्शनच माहित नाही नक्की. की कुठेतरी दीपस्तंभच मिळणं झालाय. ते लाईट हाऊस असतं ना की दिसतं कळतं, किंवा कंपास तरी असतो हातात, इकडं नॉर्थ आहे, इकडं ईस्ट आहे, इकडं वेस्ट आहे, इकडं साऊथ, दक्षिण, उत्तर, असं कुठं ना कुठं तरी. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की आपल्याला विथ प्रॉपर डायरेक्शन गेलं पाहिजे. ठीक आहे. आता याच्या पुढचे जे पण काही लेक्चर्स असणार आहे मी ते क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये घेणार आहे, क्वेश्चन आन्सर्समध्ये. काही महत्वाचे सिलेक्टेड लेक्चर्स तर मी डेफिनेटली ठेवणार आहे, नो डाऊट अबाउट इट. बट स्टील की मला जे काही गोष्टी याच्यामध्ये करायचे, तुम्हाला ॲज इट इज तो सब्जेक्ट कळला पाहिजे आणि रट्टा नाही मारायचा त्याच्यामध्ये. मला असं अपेक्षित आहे की इथं तुम्ही काय केलं पाहिजे, व्यवस्थितपणे तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीज घेतल्या पाहिजे. सो सगळ्यात महत्वाचं की इन्स्टिट्यूशनलायझेशन करून घेणे. संस्थात्मीकरण म्हणजेच काय, संस्थेचा भाग व्हा. ऍक्च्युली इट इज अ प्रोसेस आहे. ही काय आहे, इन्स्टिट्यूशनलायझेशन म्हणजे काय, प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. कसली प्रक्रिया आहे की ज्यामध्ये तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेचे किंवा सोशल इन्स्टिट्यूशनचे काय होता, मेंबर होता, सदस्य होतात. तुम्हाला काही ना काहीतरी रोल दिला जातो, तुम्हाला रूल्स आहेत, तुम्हाला कॉमन गोल्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टींची जी प्रोसेस, एका ह्याच्यातून तुम्ही जॉईन केलं संस्थेला, तुम्हाला रूल्स बाउंड झाला तुम्ही, म्हणजे तिथं तुम्हाला नियम लागू झाले, तुम्ही एका उद्देशासाठी काम करताय आणि उद्देशाचं काम कशासाठी, कुठल्या ह्याच्यासाठी करताय, कॉमन गोल्स आहेत, काही ना काहीतरी तुम्हाला मिळवायचं आहे. ही जी प्रोसेस आहे या सगळ्या प्रोसेसला काय म्हणायचं, संस्थात्मीकरण म्हणजेच इन्स्टिट्यूशनलायझेशन असं इथं म्हणू शकतो. सो आय थिंक आतापर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, मी रिकॅप देतोय इन द मिडल ऑफ द लेक्चर की सगळ्यात पहिल्यांदा आपण 4 विचारवंत म्हणजे जे सोशोलॉजिकल थिंकर्स आहेत, वी हॅव सीन दॅट द 4 डिफरंट डेफिनेशन्स गिवन बाय द रेस्पेक्टिव्ह थिंकर. फर्स्ट वन इज द एमाइल डर्कहाइम, देन मॅक्स वेबर, टालकिड पार्सन अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट ऑगस्ट कॉम्ट. ठीक आहे. एकदा तुम्ही तुमच्या पण जे काही नोट करताय त्याच्यामध्ये तिथं जरा थोडंसं काय करा, बाजूला बघून घ्या. आणि प्लीज, मी जरी आता सध्या ऑनलाईन लेक्चर्स डिलिव्हर करत असलो तरी टेक अ नोट ऑफ इट फ्रॉम द सिन्स फर्स्ट पॉइंट. नसेल तर परत बघून घ्या. कारण काय आहे, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, मी इथं काही भजन कीर्तन करत नाहीये, मी काहीतरी गोष्ट शिकवतोय. आणि तुमची आताची जी डिमांड आहे ती रिटर्नची डिमांड आहे. सो तुम्हाला लिहायचं आहे, सो सवय लावून घ्या इथूनच. तुम्ही म्हणता ना आन्सर रायटिंग कसं केलं पाहिजे, पहिली सुरुवात ही आहे की तुम्ही काहीतरी लिहायला चालू करा, जसं युनिव्हर्सिटीमध्ये करत होतो. सो ह्या 4 डेफिनेशन्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर बघितलं काय की सगळ्यात महत्वाचं की सोशल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, आत्ता बघितलं. ठीक आहे ना. परत एकदा मी इथं रिकॅप देतो बघा, म्हणजे तुम्हाला परत त्या गोष्टी कनेक्टिंग होतील. नाहीतर असं होईल की काय की नक्की म्हणजे पुढचं सगळं चाललंय पाठ, मागचं सगळं सपाट, मागचं पण धरून चालायचं आपल्याला. सो सोशोलॉजीमध्ये डिसिप्लिनमध्ये काय काय स्टडी होता आपला, ह्युमन बिहेवियरचा, सोशल इन्स्टिट्यूशन, सोशल चेंजेस आणि सोशल काय सांगितलेलं आहे, फोर्सेस है ना, या सगळ्या गोष्टींचा होतो. सो आता आपण कुठपर्यंत आलेलं आहे बघा, आपण कुठे बघितलेलं आहे, मानवी वर्तणूक म्हणजे ह्युमन बिहेवियर झालेलं आहे आपलं, सोशल इन्स्टिट्यूशन झालेलं आहे आपलं. आता सोशल फोर्सेस इथे येणार आहेत आपण, तिसरा मुद्दा झालं बघून आपला इथपर्यंत. आता बघा जे पण एक्झॅक्टली जस्ट 1 मिनिट. सो सोशल फोर्सेस आता बघूया आपण. सोशल फोर्सेस कोणते कोणते आहेत.
आता जो आतला तिसरा मुद्दा आहे सोशल फोर्सेस. सोशल फोर्सेस म्हणजे काय? सामाजिक बल. सोशल फोर्सेस. आता सोशल फोर्सेस म्हणजे काय असतं एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण तुम्ही समाजामध्ये राहता त्यावेळेस वेगवेगळ्या घटकांकडे वेगवेगळे काय असतात? पॉवर्स असतात. आता उदाहरणार्थ जर सामाजिक बल म्हणायचं गेलं तर कसं आहे बघा, तुम्ही आपली जी सोसायटी आहे ती सोसायटी इन एन्शंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतामध्ये 4 वर्णांमध्ये तिला काय झालेलं होतं? विभागले गेलं होतं. सगळ्यात पहिले होते टॉपमोस्ट द ब्राह्मिन्स म्हणजे ब्राह्मण. त्याच्यानंतर कोणते होते? क्षत्रिय. क्षत्रियांच्या खाली कोण होतं परत? वैश्य. आणि मग कोण होते? शूद्र होते. मग ब्राह्मण जे त्यावेळेस क्लासिफिकेशन केलं गेलं होतं वर्णव्यवस्थेमध्ये, तर त्यांचं काम काय होतं? पूजापाठ करणे. नंबर 2 क्षत्रिय जे होते यांचं काय काम होतं? लढाया करणं, है ना, तलवार घेऊन युद्ध पे चलो, है ना, एल्गार असं पद्धतीनं होतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढे वैश्य होते. सो वैश्य कोण होते? व्यापारी लोक सगळे, 12 बलुतेदार म्हणतो ना आपण ते, की ज्यांच्याकडं ट्रेडिंग करण्याचे जेवढे पण अथॉरिटी होते. आणि शूद्र म्हणजेच कोण? बाहेर होते, गावाच्या बाहेर. त्या थेअरीवर येणार आहे आपण. तिचा चर्चा जे आपला पेपर 2 आहे सोशलॉजीचा त्याच्यामध्ये फार इन डिटेलमध्ये चर्चा आहे. प्रत्येकाचा आपल्याला पर्स्पेक्टिव्ह बघायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच्यावर ब्रोकन मॅन थेअरी म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे. ऍक्च्युली ती थेअरी लिहिलेली आहे. हु वेअर शूद्राज म्हणून नावाचं पुस्तक आहे. शूद्र पूर्वी कोण होते? त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्याच्यावर मीमांसा केलेली आणि कारण दिलेले चर्चा केलेली आहेत की हे नक्की कोण होते, हे गावाच्या बाहेर का राहिले. येणार आहे आपण. आणि खूप मोठा स्टडी आहे. बट मला असं अपेक्षित आहे की तुम्ही याच्यामध्ये काय केलं पाहिजे? व्यवस्थित प्रॉपरली या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. ओके. सो आता सोशल फोर्सेसमध्ये कोण येतं? की हे सगळे वेगवेगळे समाजातले घटक येतात आणि प्रत्येकाकडं काही ना काहीतरी गोष्ट आहे. आता जसं बघा प्रिस्टली क्लासेस किंवा जे सामाजिक बल म्हणजे त्यांच्यामध्ये बघितलं आपण की ब्राह्मण जे समाजातले लोक आहेत त्यांच्याकडे काय फोर्स होता? त्यांच्याकडे पूजापाठ, मंत्रतंत्र हे त्यावेळेसचे अधिकार होते. मग युरोप फक्त हे आपल्या समाजात दिसतं का? नाही. इट इज विजिबल इन द युरोप टू. तिकडे चर्च होते. आपल्याकडे कोण आहेत? ब्राह्मण समाजातील लोक होते. त्याच्यानंतर क्षत्रिय, लढाई करणे, तिकडे पण होते की वॉरियर कम्युनिटीज होते ना. जर्मॅनिक ट्राईब म्हणून नावाची गोष्ट आहे तिथं युरोपमध्ये होते. जर्मॅनिक ट्राईब येणार आहे पुढे आपल्या चर्चेमध्ये. भयानक भांडणं करायची ती, ऐकतच नव्हते कुठल्या लोकांना, इतकं त्यांचं हे होतं. आणि सगळा युरोप तहसनस करून टाकला त्यांनी तिथं. स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. सो हे तुम्हाला इथं माहित पाहिजे. सो सोशल फोर्सेस या गोष्टी असतात. आता त्याच्यानंतर सगळ्यात पुढं इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती आहे बघा पुढं. जस्ट लेट मी सी द कनेक्टिंग पॉइंट. ओके. सोशल चेंज. ओके. आता आपण सोशल चेंज म्हणजे काय आहे ते बघणार आहोत. सोशल चेंज पुढे चाललेलं आता. सामाजिक बदल, लास्ट पॉइंट जो आपण सोसायटीमध्ये शिकत होतो. सोशल चेंजेस, सामाजिक बदल, जे लास्ट आपला चर्चा होते. सामाजिक बदल बघा, सामाजिक बदल जो असतो तो कधी पण एका रात्रीत होतो का? ओव्हरनाईट होतो का? नाही होत. जसं उदाहरणार्थ जर सांगायला गेलं समाजामध्ये बदल, स्त्री शिक्षणाची जर चळवळ आपण बघायला गेलो, कधीपासून ते रेनेसन्स पिरियड म्हणतो आपण तिथं, जिथं राजाराम मोहन रॉय, पंडित विद्यासागर जे होते, अजून समाजशास्त्री बरेच आहेत त्याच्यामध्ये. आता मी प्रत्येकाची नावं घेणं माझ्यासाठी तेवढं पॉसिबल नाहीये, पण अशी कितीतरी अटेम्प्ट झालेले आहेत. सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील, मी तेवढी सगळी नावं काउंट डाऊन करणं माझ्यासाठी आता पॉसिबल पण नाहीये. पण तुम्हाला एवढं माहिती आहे की त्यांनी कधीपासून 200-300 वर्ष आले ते प्रयत्न करत होते. तेव्हा आता कुठं जाऊन शिक्षणाचे अधिकार व्यवस्थित मिळायला गेले. मग कसं झाले बदल बघा. सुरुवात तिथून केली त्यांनी. सोशल चेंजेस कुठून झाले की जवळपास आपण जरी पकडलं 18th सेंचुरीच्या पुढं तिथं डिमांड व्हायला लागली, इक्वल राईट्स ॲडव्होकेसी, समान न्याय द्या, समान वागणूक द्या. ते तिथून आतापर्यंत सगळ्या इक्वालिटी बिफोर लॉ, सगळ्यांना
समान काय असेल, न्यायापुढे म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता सगळ्याच बाबतीत. नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेस, रिलिजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ. आर्टिकल 15 दिलेला आहे ना, 14 आणि 15. मग हे संविधानात यायला आणि ते रियालिटीमध्ये उतरायला कितीतरी वर्ष गेली, म्हणजे जवळपास 300-400 वर्ष गेली. यातली एक भारी स्टोरी सांगतो, समाजात बदल कसा होतो बघा, सांगतो तुम्हाला. अमेरिकेमधली स्टोरी आहे. आपल्या इथं जसं कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन आहे, त्यांच्या इथं अपॅरेथाइड म्हणून नावाचं तिथं काय आहे, ऍक्च्युली डिस्क्रिमिनेशन आहे. अपॅरेथाइड म्हणजेच काय लक्षात ठेवा, तुमच्या कलर बेस्ड डिस्टिंक्शन केलं जातं तिथं. कलर बेस्ड म्हणजे गोरं आणि काळं असा वर्णभेद आहे तिथं, जो गांधीजींनी पण तिथं काय झालेला आहे, भोगलेला आहे. ते 2 स्टोरी सांगतो आणि मग इथं हा आपला जो पॉइंट आहे तो एंड करतो. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की रोजा पार्क म्हणून नावाची एक ती महिला होती आणि ती बसमधनं ट्रॅव्हल करत होती. ट्रॅव्हल करताना काय झालं की ती ज्या सीटवर बसली होती, ऍक्च्युली दॅट वॉज रिझर्व्ड फॉर द व्हाईट मॅन. म्हणजे तिथं गोरा आणि काळा असं म्हणतो ना, तो कलर बेस्ड डिस्टिंक्शन होतं. म्हणजे रंगावरनं काय केलं जायचं, भेदभाव केला जायचा. काळा असेल तर बाहेर निघ म्हणायचे, होतं असं. आणि मग तो जो माणूस आला तिथं, तो म्हटला तिला की उठ बाई तू तिथनं, तू बसणार नाही इथं. ती म्हटली का? ती म्हटली मी नाही देणार माझी सीट, मी तिकीट काढलेलं आहे, मी पैसे दिलेले आहेत, मी अजिबात तिथनं हे करणार नाही. एक लक्षात ठेवा. मग त्याच्यावरून काय आलं, तिथं झाली भांडणं आणि मग तिथं अमेरिकेमध्ये सगळ्यात मोठा संघर्ष उभा राहिला आणि रेशियल डिस्क्रिमिनेशन संपवण्याचा प्रयत्न केला. है ना, आहे का? प्रत्येक ठिकाणी आहे, असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. इवन दो गांधीजींनी सुद्धा ज्यावेळेस ते साऊथ आफ्रिकाला निघाले होते, स्टोरी त्यांची अशीच होती ना की इथं त्यांचं ज्यावेळेस शिक्षण पूर्ण झालं आणि मैसूरला त्यांचे वडील दिवाण होते आणि मग तिथं काय झालं की नोकरी पाहिजे होती. नोकरी त्यांनी थोडे वेळ तिथे केली, पण साऊथ आफ्रिकेमध्ये तिथं दादा अब्दुल्ला म्हणून नावाचे त्यांचे एक मित्र होते आणि त्यांना भेटण्यासाठी, म्हणजे त्यांची एक लिगल केस होती ती लढण्यासाठी साऊथ आफ्रिकेला निघाली. ट्रेनमधून जात होते, फर्स्ट क्लासचं तिकीट होतं, है ना, की जिथं चांगलं तुम्हाला काय मिळतं, सोयी सुविधा मिळतात, सगळ्या गोष्टी. त्या जो तिथं साऊथ आफ्रिकेमध्ये असणारा व्हाईट मॅन होता, म्हणजे जो गोरा माणूस होता कलरचा, त्यानं बाहेर हाकललं त्यांना आणि मग तिथनं त्यांना कुठं पॅन्ट्री, म्हणजे जी शेवटचा डब्बा असतो का नाही, की जिथं ते जेवण वगैरे बनवतात, त्याच्यातून त्यांना प्रवास करावा लागला होता. म्हणजे ह्या गोष्टी त्यांना काय झाल्या, तिथं त्यांना सुद्धा भोगाव्या लागल्या होत्या. मग त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा उभारला तिथं, है ना, तिथं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. मग हे जे बदल असतात ना, याला एका रात्रीत हे लगेच कधीच होत नाहीत आणि त्याला इट टेक्स टाइम. मग सोसायटीमध्ये आपल्याला सोशिओलॉजीमध्ये हेच कळतं की समाज ज्यावेळेस बदलतो, समाजामध्ये ज्यावेळेस पण कधीही कुठल्या गोष्टी होतात त्या अचानकपणे किंवा ओव्हर द नाईट होत नाहीत, तर त्या कधी होतात, त्याला थोडासा वेळ लागतो आणि इट टेक्स टाइम. आणि टाइम ज्यावेळेस लागतो, म्हणून तर मग काय म्हणतो आपण की अरे सोशिओलॉजी इट्स अ काइंड ऑफ अ बोरिंग स्टफ. बट बिलीव्ह मी, हळूहळू ह्या प्रवासामध्ये आपल्याला मजा येणार आहे. सो आता आपण काय काय बघितलं की सोशिओलॉजी मधली जेवढी आपण डेफिनेशन मध्ये शब्द दिले होते, ह्युमन बिहेवियर, त्याच्यानंतर काय सोशल इन्स्टिट्यूशन्स बघितल्या, सोशल इन्स्टिट्यूशन्स नंतर बघितल्या काय सोशल फोर्सेस बघितले, सोशल फोर्सेस नंतर काय बघितलं, सोशल चेंजेस. आता इथपर्यंत आपल्या गोष्टी झालेल्या आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आतापर्यंत आपण सोशिओलॉजी म्हणजे काय आहे याचा अटेम्प्ट केलेला आहे बघायचा. ठीक आहे, आता पुढे जाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, ठीक आहे, आता हे तर झालं की सोशिओलॉजी या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे, या पर्स्पेक्टिव्हनी बघितलं पाहिजे याच्याकडे. म्हणजे की हा जो भाग आहे ना याचा, जेवढे पॉइंट्स दिलेले आहेत हे इथं आपण बघितले पाहिजेत. बट नेक्स्ट टू दिस हाऊ डू वी स्टडी द सोशिओलॉजी. ओके, सो मी नवीन स्लाइड घेतोय आणि इथं म्हणूया हाऊ डू वी स्टडी सोशिओलॉजी. समाजशास्त्राचा अभ्यास कसा करायचा. ओके, प्रश्न आहे उपस्थित झालेला आहे की सर मला आता थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी यायला लागलेली आहे, हे म्हणजे
सोशॉलॉजी किंवा समाजशास्त्र. घाबरू नका, डेफिनेशन मी देणार आहे तुम्हाला, कुठली लिहायची ते पण मी सांगणार आहे, पण मला जरा थोडंसं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी द्यायची होती, त्या अनुषंगाने मी ही चर्चा केलेली आहे. इतका वेळ जे माझा ओरडून किंवा जे सांगतोय, जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करतोय की नाही ही गोष्ट अशी आहे म्हणून, त्याला कुठंतरी स्टडी करायचं आहे आपल्याला पुढं, आणि ते कसं करायचंय तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही ज्यावेळेस स्टडी करणार आहात इथं, तर नेहमी आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत. का, कधी, कुठं, कसं, केव्हा, वाय, वेन, वेअर, हाऊ, है ना. हे असे आपले नोकर आहेत हे सगळे, आणि हे ठेवले पाहिजेत आपण स्टडीमध्ये, किंवा आपण याला आपण आपली हत्यार म्हणूया लढाईला जातानाची, आपल्याकडे असली पाहिजेत. हे 4-5 प्रश्न विचारले की आपला डेटा कन्स्ट्रक्ट होतो. सो आपण तोच क्वेश्चन बघतोय की हाऊ डू वी स्टडी सोशिओलॉजी, समाजशास्त्र म्हणजे अभ्यास कसा करायचा. सो सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत का, आहेत, डेफिनेटली आहेत. कुणी म्हणेल की सर मी डायरेक्ट जातो आणि वही पुस्तक घेतो आणि अभ्यास करायला सुरुवात करतो, पण आपल्याला सोशोलॉजिकल मेथड बघायची. मग सोशोलॉजिकल मेथड जी आहे ती कशी करते बघा. एक लक्षात ठेवा की समाजामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सायन्स आलं होतं, ठीक आहे. म्हणजे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा आलं होतं, सोशोलॉजी नंतर आली. म्हणजे जेवढे पण तुम्ही अभ्यास करणार ना विषय, फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायो, पॉलिटी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, हिस्ट्री, जेवढे काय असतील त्याच्यामध्ये सोशोलॉजी इज अ लेट कमर. सोशोलॉजीला लेट कमर असं म्हणतात. लेट कमर का म्हणतात माहितीये का, म्हणजे उशिरा आलेली. कारण ह्याच्यावर अभ्यास करणाऱ्यांनीच नंतर विचार केला की मला अभ्यास करायचंय बाबा, अशी काहीतरी एक समाजशास्त्र म्हणून नावाचा घटक पाहिजे. ठीक आहे, आपण ते पुढे घेणार आहोत, पण सगळ्यात पहिला प्रश्न आहे अभ्यास कसा करायचा. तर सायन्समध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यात पहिल्यांदा आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, ठीक आहे. सो मी इथं बायोलॉजीचं एक उदाहरण देतो आणि त्याच्यावरनं जस्टिफाय करतो. बायोलॉजीमध्ये काय करतात बघा की बायोलॉजी स्टडी द ह्युमन इंटरनल ह्युमन इंटरनल ऑर्गन म्हणजेच काय, मानवी शरीराचा अभ्यास करतात ना, मानवी शरीराचा अभ्यास जे करतात ह्युमन इंटरनल ऑर्गन्स आहे ना, लिव्हर आहे, हार्ट आहे, त्याच्यानंतर काय आहे, हात, फुफ्फुस, लंग्स, त्याच्यानंतर ब्लड, आपण हे म्हणतो स्ट्रीम्स म्हणजे वेन्स, आणि काय म्हणतो आपण आपल्या जेवढ्या पण रक्तवाहिनी आहेत मराठीत, याचा सगळा अभ्यास केला जातो ना. ज्या पद्धतीने बायोलॉजिस्ट अभ्यास करतात त्याच पद्धतीने इन अ सेम मॅनर सोशियोलॉजी tries to study using science है ना. कशाचा स्टडी करणार आहे मग, सोसायटीच्या पार्ट्सचा. आता सोसायटीमध्ये जे सोशल इन्स्टिट्यूशन सांगितले मी तुम्हाला है ना, सोशल इन्स्टिट्यूशन सांगितले. सो या पद्धतीने काय आहे इथं त्या पार्ट्सचा स्टडी करायला बघते. म्हणजे कोण आहेत, एज्युकेशन सिस्टम वेगळी आहे, कास्ट सिस्टम वेगळी आहे, मेल वेगळे आहेत, फिमेल वेगळे आहेत. या पद्धतीने काय करते, सोशोलॉजी स्टडी करायचा प्रयत्न करते. सो आता याच्या पुढचा जो कन्क्लुडिंग पॉइंट आहे याच्यामध्ये, जो मला तुम्हाला इथं सांगायचा होता, तो आहे की आता जे पण आपल्या इथं सामाजिक संस्था, जो पॉइंट आय थिंक माझ्याकडून थोडासा राहिला होता, सो मी तो इथं कव्हर करतो. टाइप्स ऑफ सोशल सिस्टम्स किंवा टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स हे कोणते कोणते टाइप्स आहेत हे बघूया. पहिला आहे बघा इथं फॅमिली. इकडे मराठीत लिहितो तुमच्यासाठी. टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स, जस्ट लेट मी इम्प्रूव्ह माय प्रेझेंटेशन. ओके, दिस वन साउंड्स बेटर. अँड टाइप्स ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स, सामाजिक संस्थांचे
चे प्रकार. ओके, सामाजिक संस्थांचे प्रकार कोणते कोणते आहेत? सगळ्यात पहिला आहे फॅमिली. आता फॅमिलीमध्ये बघतोय आपण सगळ्यात महत्वाची काय आहे? आपली कुटुंब है ना. फॅमिलीचं काम काय असते? सामाजिकीकरण करणे, सोशलायझेशन. माहित असू द्या, लिहून घ्या है ना. सोशलायझेशन, फॅमिलीचं काम असतं सोशलायझेशन. सोशलायझेशन, सामाजिकरण करणे हे काम आहे. येस, डेफिनेटली दिस इज द वर्क ऑफ द फॅमिली. मग तरी सुद्धा ह्यातली जी मुलं असतात काही कुटुंबातली ती बिघडलेली का असतात? आहेत, त्याचे पण कारण आहेत. पण ऑब्जेक्टिव्ह जसं मी सांगितलं ना, एक फॅक्ट आहे तोच तिथं लिहायचं. त्याच्यानंतर पुढे आहे बघा कास्ट. कास्ट हे कशावर आहे? ऍक्च्युली डिव्हिजन ऑफ लेबर, श्रमाचं आधार वर्गीकरण करणं. डिव्हिजन ऑफ लेबर हा शब्द आला पाहिजे. ऍक्च्युली मध्ये जे तुमची जाती व्यवस्था आहे हे श्रमाचं वर्गीकरण करण्यावर आलेली आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, प्रत्येकाची कामं सांगितली ना, त्याच्यावरून आलेलं आहे. पुढं आहे त्याच्यानंतर परत सांगितलेलं आहे बघा. सो याच्यानंतर इथं पुढं जे आहे तो आहे आपला वर्क प्लेस. तुमची वर्क प्लेस, काम करण्याचं ठिकाण, काम करण्याचे ठिकाण. त्याच्यानंतर परत पुढे दिलेलं आहे बघा क्लास, वर्ग. क्लास म्हणजे काय आहे? वर्ग. याच्या पुढे दिलेलं आहे बघा. सो इथं पण मी नंबर देतोय 1 2 3 4. आता वर्ग म्हणजे काय असते? तर वर्ग म्हणजे एक लक्षात ठेवा, इथं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मी जे देतोय त्या पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. तर बघा, वर्ग दोन प्रकारचे असतात. आपण नेहमी ते शब्द ऐकतो, अप्पर क्लास आणि लोअर क्लास. तर कार्ल मार्क्सने ऍक्च्युली जे इथं कन्सेप्ट दिली होती त्याच्यामध्ये काय सांगितलं की दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक आहे हॅव क्लास आणि दुसरा आहे हॅव नॉट क्लास. म्हणजे यांच्याकडे मीन्स ऑफ प्रोडक्शन आहेत. मीन्स ऑफ प्रोडक्शन आहेत आणि यांच्याकडं दे डू नॉट हॅव मीन्स ऑफ प्रोडक्शन. यांच्याकडं मीन्स ऑफ प्रोडक्शन नाही आहेत. आता हॅव क्लास आणि हॅव नॉट क्लास म्हणजेच काय बघा. समजा उदाहरणार्थ हॅव क्लास म्हणजे यांच्याकडे काहीतरी आहे. आपण काय म्हणतो? हॅव, तुमच्याकडे आहे. आय हॅव दिस, माझ्याकडे हे आहे. मग त्यांच्याकडे काय आहे? समजा एक्झाम्पल मध्ये पकडा, लँड आहे है ना. मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे उत्पन्न कमवण्यासाठी जमीन आहे, उदाहरण दिलेलं आहे. मग यांच्याकडे जे हॅव नॉट क्लास आहेत ते काय करणार? त्यांच्याकडे असेट्स नसणार आहेत, जमीन नसणार आहेत. मग यांच्या कॅटेगरीमध्ये कोण येतं? लँडलेस लेबरर है ना, भूमिहीन मजदूर असं ते हिंदीमध्ये एक शब्द आहे. म्हणजे असे लोक समाजातले की ज्यांच्याकडं जमीनच नाहीये है ना. सो या पद्धतीने तिथं त्यांनी काय दिलेली आहे? डेफिनेशन दिलेली आहे. सो हे एक झालेलं आहे. त्याच्यानंतर नंबर 5 ला जे आहे ते बघा, थोडस मी इथं नंबर 5 ला दिलेला आहे. आय थिंक मॅरेज झालेला आहे. हा, मॅरेज 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 म्हणजे विवाह संस्था. विवाह संस्था है ना. आता मॅरेज कशासाठी आहे बघा? हे कोहेबिटेशन साठी आहे. दोन अपोजिट जेंडर्सला, मेल आणि फिमेलला समाजमान्य व्यवस्थेने एकत्रित राहायचं असेल, लग्न करावं लागतं. हा, त्याच्यामध्ये पण चेंजेस आलेले आहेत. लिव्ह इन म्हणून नावाची कन्सेप्ट आलेली आहे. कालच काहीतरी एक न्यूज आली होती, 12 वर्ष ती कोणतरी ऍक्ट्रेस होती जी की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिली ना आता लग्न केलं. काहीतरी 12 काहीतरी 20 असं मी काल न्यूज वाचली पेपरला. बापरे, असं पण असते है ना. सो बदल होत आहेत. बट मॅरेज इट इज आयडियली की तुम्ही लग्न केलं पाहिजे. आणि मग प्रत्येकाचे ते वेगळे वेगळे कायदे आहेत. हिंदू विवाह पद्धती वेगळी आहे, इस्लामिक विवाह पद्धती किंवा जे मॅरेज आहे ते वेगळं आहे, ख्रिश्चन वेगळं आहे है ना. बौद्ध धर्माचं जे काही रिच्युअल्स आहेत ते वेगळे आहेत, ख्रिश्चनच्या नंतर सिख धर्मामध्ये वेगळे आहेत.
आपल्या इथं आहे, बट याच्यामध्ये चेंजेस होत आहेत का? डेफिनेटली होत आहेत, ते आपण हळूहळू बघणार आहे. मगाशीच मी म्हटलं ना, समाजामध्ये बदल होतात, पण ते लगेच होत नाही. आज लग्न झालं, उद्या तोडून टाकलं लगेच, किंवा ती समाजानं ती व्यवस्था एकदमच सोडून दिली, असं होत नाही. अजून सुद्धा त्याचा सिग्निफिकन्स आहे ना. मग एवढे जवळपास आतापर्यंत 40 लाख लग्न झालेली आहेत एवढ्या मागच्या वर्षभरात. एवढा मोठा आहे, म्हणजे जोडपी तेवढी, एवढी मोठी पॉप्युलेशन आहे भारताची. ऑस्ट्रेलिया एक एवढा मोठा, तेवढ्या लोकसंख्येचं त्यांचं आपल्या इथं लग्न होतात. सो एक लक्षात ठेवा, मॅरेज आहे. आता याच्यानंतर सगळं परत पुढं आहे किनशिप. हा शब्द पहिल्यांदाच ऐकलाय सर. आता इथं आहे सगळी खरी मजा. इथं सोशोलॉजी शिकायला एकदम मजा येते. किनशिप नवीनच शब्द ऐकला असेल तर एक लक्षात ठेवा, किनशिप म्हणजे बघा तुमचे असलेले नातेसंबंध. विवाह म्हणजे काय असतो की तुमच्यामध्ये म्हणजे मॅरेजमध्ये तुम्ही काय करता, तुमच्या ज्या फॅमिलीज असतात त्या तुम्हाला माहीत नसतील. म्हणजेच मे बी समजा एक मुलगा आहे आणि मुलगी, यांच्या फॅमिली एकमेकांना ओळखत नसतील, मॅरेज तिथं होतं, त्याला विवाह संस्था म्हणतात. पण नातेसंबंधातलं जे विवाह संस्था जे म्हणतो ना आपण, ते ब्लड रिलेशनने टाय असतात, आहे ना. ते मामाचीच पोरगी आहे ना, आणली शेवटी मामाचीच पोरगी, जी होती मनात तीच आणली घरात, असं काहीतरी ते म्हणतात ना. सो ते त्या पद्धतीचं आहे. सो किनशिप इथं पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. पार्ट 2 जिथं आपला सोशोलॉजीचा पेपर सेकंड आहे ना, त्याच्यामध्ये इंडियन फॅमिली सिस्टम मध्ये किनशिप इन डिटेल स्टडी आहे या सगळ्या गोष्टीचा, किनशिपचा, है ना. मी ओव्हरव्ह्यू देतो सोशोलॉजीचा सगळा. त्याच्यानंतर सगळ्यात पुढं लास्ट एज्युकेशन तर आहेच म्हणा, ठीक आहे. शिक्षण व्यवस्था. शिक्षण व्यवस्था. सो ही एक आपली काय आहे, इन्स्टिट्यूशन आहे. सो याला पण मी इथं नाव देतो 5, 6, 7. ठीक आहे. सो या पद्धतीने आपल्या इथं गोष्टी झालेल्या आहेत. आज आपण काय काय बघितलं थोडक्यात एक त्याचा रिकॅप घेऊया. पहिली गोष्ट आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपण सोशोलॉजीच्या 4 डिफरंट डेफिनेशन्स बघितल्या डिफरंट थिंकर्सच्या. त्याच्यानंतर सोशोलॉजीमध्ये ज्या महत्त्वाची जी डेफिनेशन होती की ह्युमन बिहेवियर, सोशल इन्स्टिट्यूशन्स, त्याच्यानंतर सोशल चेंजेस आणि सोशल फोर्सेस याचा स्टडी करणे म्हणजे काय आहे, सोशोलॉजी आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या मी तुम्हाला तिथं वेगवेगळे पॅराडाईम किंवा वेगवेगळे जेवढे पण त्याच्यामध्ये असणारे पैलू होते त्याच्यावर मी सखोलपणे चर्चा केलेली आहे, व्यवस्थितपणे सगळं सांगितलंय. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सोशल इन्स्टिट्यूशन्स बघितले, सोशल इन्स्टिट्यूशनचे टाइप्स बघितले, सोशोलॉजीचा अभ्यास कसा केला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीने केला जातो हे मी इथं सांगितलं. आणि एक तुम्हाला सिलेक्टेड ओव्हरव्ह्यू दिलेला आहे, म्हणजे पूर्णपणे अजून सुद्धा शिरलेलो नाहीये, बट जस्ट इट इज कॉल्ड ॲज द मियरली सुपरफ्लुअस, है ना. म्हणजे एक वरवरून आपण याचा एक आढावा घ्यायला बघितलेला आहे. आणि ऑब्व्हियसली वेळ तर लागणारच आहे, टाइम खाणार आहे. तुम्हाला मला पण माहित आहे की इट इज अ टाइम कन्झ्युमिंग मेथड. UPSC साठी प्रिपरेशन करताना आय हॅव टेकन टू मच टाइम, म्हणजे मी खूप वेळ घातलेला आहे आणि सोशोलॉजी त्या डेप्थनी प्रिपेअर केलेला आहे. इवन दो आय ऑल्सो स्टडी दिस थिंग्स रिकरंटली, म्हणजे परत परत मी सुद्धा अभ्यास करतो. इवन दो हे का करावं लागतं तुम्हाला याचं कारण सांगतो. कारण अनलेस अँड अंटिल आय एम नॉट अपग्रेडेड आय कॅन नॉट इम्पार्ट नॉलेज टू यू गाईज. मी तुम्हाला नाही देऊ शकत शिक्षण. सो मला पहिल्यांदा ह्या गोष्टी बघाव्या लागणार आहे डेफिनेटली, अँड आय ॲडमिट दॅट ऑन दिस प्लॅटफॉर्म. कारण मी माझ्याकडून कमिटमेंट आहे, दिलं तर क्वालिटी देणार आणि ते विथ रिस्पॉन्सिबिलिटी आणि विथ अकाउंटेबिलिटी देणार, विथ अपडेशन. आणि एक लक्षात ठेवा, सोशोलॉजीमध्ये करंटला जास्त येऊ देऊ नका. म्हणजे सोशोलॉजी, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की सर सोशोलॉजीमध्ये करंट कसं वाचायचं. अरे करंट हा भागच नाही आहे सोशोलॉजीचा. करंटच्या इव्हेंटचं अनालिसिस असतं, म्हणजे काही एखादी गोष्ट असते ती तुम्ही पॉईंट इन्क्लूड करू शकता. म्हणजे आता जर जसं सांगितलं मी तुम्हाला आता इथं एका अभिनेत्रीनं काहीतरी 12 का काहीतरी वर्ष ती लिव्ह इन मध्ये राहिली ना, आता मॅरेज केली, म्हणजे काय परत ते त्यांच्या कुटुंब व्यवस्थेकडे चाललेले आहेत, जी मॉडर्निटी आली होती ज्या गोष्टी. सो आजचा इथं या सगळ्या गोष्टी बोलून मी इथं माझं डिस्कशन एंड करतो. पुन्हा भेटूया याच प्लॅटफॉर्मवर याच वेळेला, आणि स्टे कनेक्टेड विथ अस. फॉलो द MPSC मंत्रा. थँक्यू सो मच. सी यू अगेन नेक्स्ट टाइम.